आपण कसे आनंदी राहायचे आणि आपल्या मुलांना कसे आनंदी ठेवायचे आपण त्याबद्दल बोलू. आपण ज्यावेळी आई होतो त्यावेळी आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होतो. आई झाल्यावरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याग कराव्या लागतात, जसे की जॉब सोडावा लागतो, झोप होत नाही, खूप चिडचिड होते, खूप कामे वाढतात. 24 तास आपल्याला आपल्या मुलाची काळजी घ्यावी लागते. अशा वेळी आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही. सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. त्यामुळे आपली खूप चिडचिड होते. या गोष्टी करत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि स्वतःला सांगा की मी थोडे दिवसच घरी आहे. माझं बाळ मोठं होईपर्यंत मी त्याची काळजी घेणार, त्याच्यावरती खूप प्रेम करणार, खूप लाड करणार आणि तो मोठा झाल्यावर मग नंतर मी माझी स्वप्न पूर्ण करणार. तुमचे बाळ 3 वर्ष झाल्यानंतर तुम्ही परत जॉब जॉईन करू शकता किंवा बिझनेस चालू करू शकता. आत्ता तुमच्या बाळाला तुमची खूप गरज आहे आणि तुमच्या इतकं त्याच्यावरती कोणीच प्रेम करणार नाही. या गोष्टीचा विचार करून तुम्ही आनंदी राहा. 4 पैसे कमवण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाचे आणि तुमचे का हाल करून घ्यायचे. त्यामुळे आत्ता मी थोडा वेळ माझ्या मुलाला देईल आणि मी आनंद घेईन, हाच विचार तुम्हाला करायचा आहे. बाळ 3 वर्षे झाल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी 2 तास काढून तुम्ही हवे ते काम करू शकता आणि आनंद घेऊ शकता. तुम्ही आयुष्यामध्ये कितीही पैसा कमवू शकता आणि कधीही कमवू शकता, पण तुमच्या लहान मुलांचे बालपण परत पुन्हा जगता येत नाही. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांची दुसरी दुनिया तयार होते आणि ते त्याच्यामध्ये खूप खुश राहतात. मग त्यावेळी तुमची फारशी त्यांना गरज पडत नाही. त्यावेळी तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता, कामही करू शकता. तुमचे आईपण आणि तुमच्या मुलाचे बालपण खूप सुंदर असते आणि त्याचा आपण भरपूर आनंद घेऊ शकतो. हा आनंद तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही. त्यामुळे भरपूर जगून घ्या आणि भरपूर आनंदी राहा.